ई-केवायसीची मुदत वाढवली असली तरी लाभार्थ्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे। कारण ई-केवायसीचा डेटा इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवला जाणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना काय आश्वासन दिले पाहूया एक रिपोर्ट। लाडकीच्या मागे आयकर लागणार, ई-केवायसीचा डेटा तपासला जाणार, $52 लाख लाडकींचा हप्ता बंद, लाडकी बहिणी योजनेची काटेकोरपणे छाननी केल्यानंतर आता प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलाय। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। यामुळे बोगस लाडकींचं पितळ उघड पडणार आहे। ही योजना केवळ गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठीच आहे। त्यामुळे उत्पन्न, वय, वैवाहिक स्थिती आदी सर्व निकषांची कसून तपासणी केली जाणार आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे। डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांचं आणि त्यांच्या पती किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्र तपासली जातील। ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या यापुढे अपात्र ठरतील। त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होईल। प्राथमिक छाननीतच सुमारे 52 लाख महिला अपात्र आढळल्यात। विरोधियों ने कहना चालू किया कि अब तो ये चुनकर आ गए, अब तो लाडली बहन की योजना बंद करेंगे। परसों ही हमको चुनकर आकर 1 साल पूरा हुआ, लेकिन हमने योजना बंद नहीं की। और मैं बहनों को बताना चाहता हूं, जब तक आपका देवा भाव मुख्यमंत्री है, कोई भी लाडली बहन के पैसे रोक नहीं सकता। वो आते ही रहेंगे, आते ही रहेंगे और आते ही रहेंगे। नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर, डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा अनुदान एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात। वर्षाखेरीस लाडकीची लॉटरी लागणार असली तर इन्कम टॅक्स विभागाचं बारीक लक्ष असणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।